आंदोलन मागे घेण्याकरता जे त्यांचे प्रश्न होते ते सोडवण्याकरता शासनाकडे बैठक घेतल्या। बऱ्यापैकी मुद्दे त्या ठिकाणी सुटले, काही मुद्दे राहिले, काही मुद्दे धोरणात्मक आहे, काही मुद्दे फायनान्सशी संबंधित आहे। शेतकरी कर्जमाफीबद्दल एक समिती नेमण्याचं आम्ही आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं आणि त्या समितीच्या माध्यमातून जो रिपोर्ट येणार आहे की किती शेतकरी आहे, किती त्या ठिकाणी कर्जमाफी करावी लागेल आणि पात्र शेतकरी असले पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणावर काही फार्म हाऊसेस आहे, काही घरं आहेत, त्या ठिकाणी लोकांनी कर्ज उचलले आहेत। त्यामुळे एकदा राज्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे। 40-40 वर्ष शेती करूनही त्यांचं कर्ज कमी होत नाही, त्यांचा खरा विचार केला पाहिजे। या भूमिकेतून एक समिती तयार केली कर्जमाफी संबंधाने, ती समिती काम करत आहे। आणि मग आता जे आंदोलन झालं किंवा आंदोलन करतायत, मी 26 तारखेला त्यांच्याशी बोललो, त्यांना मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावायची विनंती केली। 27 तारखेलाही बोललो, 28 तारखेलाही बोललो, माझी चर्चा सुरूच होती। आणि एक उच्चस्तरीय बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोजित केल्यावर अजितदादा बैठकीला आले, एकनाथजी बैठकीला आले, पण कोणी प्रतिनिधी आला नाही। आमचं साधं म्हणणं होतं, कुठला तरी प्रतिनिधी पाठवा, माधवराव जानकरजीला पाठवा, अजित नवलेजीला पाठवा, राजू शेट्टीजीला पाठवा, कुणाला तरी पाठवा, म्हणजे बैठक घेता येईल, म्हणणं ऐकून घेता येईल, आपल्याला त्यावर निर्णय घेता येईल। पण बच्चू कडूने त्या ठिकाणी त्यांचे काय ठरलं मला माहिती नाही। आमचे दारं चालूच होते, आमचे दारं अजूनही चालू आहे, बैठकीचे चर्चेचे दारं सुरू आहे। आजही त्यांनी सांगावं कुठल्या दिवशी बैठक घ्यायची, माननीय मुख्यमंत्री किंवा सरकार बैठक घेईल, पण चर्चेचे दारं आमच्याकडनं सुरू आहे, चर्चा आम्ही करतो आहे। आज सकाळी मी त्यांना 8-10 वेळा फोन लावला, काल रात्री लावला, आत्ता मी त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून बोललो। त्यामुळे चर्चा आमच्याकडनं सुरू आहे। त्यांची जी मागणी आहे की आता सरसकट कर्जमाफी करा किंवा इतर मागण्या आहेत, त्यावर चर्चा तर करावी लागेल, बोलावं तर लागेल। सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं काय, एकदा ऐकावं तर लागेल, ऐकूनच घ्यायचं नाही, मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा, सरकारने बैठक लावल्या बैठकीला यायचं नाही, ही जी भूमिका आहे, मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे। त्यांनी बैठक आताही त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी, बैठकीतले मार्ग निघू शकतात, आंदोलन कमी होऊ शकतं, तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत। त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची। आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या, इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे 18-19। उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं, सह्याद्री होऊ शकेल, मंत्रालयात होऊ शकेल, जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना, ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडे बैठक व्हावी। त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी। आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा, एवढा मंत्रालय 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील, जे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव, एवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे, दुपारच्या विमानाने वापस जाणे। नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला, सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा। आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, तोडगा काढायला तयार आहोत, चर्चेचे दारं खुले आहेत, त्यांनी चर्चेचे दारं बंद करू नये। मी 26, 27, 28 3 दिवस माझं राजू शेट्टीजी, माधवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि माननीय बच्चू कडूंशी बोलणं झालं। त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली, त्यांनी येण्याचं कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना। मुख्यमंत्र्यांची बैठक उच्चस्तरीय बैठक लावली, त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली। आता ते आलेच नाही, एक जरी प्रतिनिधी आला असता, समजा बच्चू कडू नाही आले, राजू शेट्टीजी नाही आले, कुणीच नाही आलं, त्यांचा प्रतिनिधी कोणी बैठकीला यायला पाहिजे, तर मुख्यमंत्री बैठक चालवतील, सरकार बैठक चालवेल, आलेच नाही। आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता मी काल सकाळी फोन केला, त्यांचा फोन बंद, त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे। आता माझं बोलणं झालं त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून, त्यांना माझी विनंती आहे
की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं. मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच त्या आंदोलनावर बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, एवढं 18-20 अधिकारी, प्रधान सचिव, मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलन स्थळावर किंवा कुठे बैठक घ्या, ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू, राजू शेट्टीजी, माधवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत, त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी. आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो, तोडगा चर्चेतूनच निघतो, बैठकीतूनच निघतो. सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आहे. आम्ही कशाला अटक करू? बैठकीला बोलवायचं, अटक करायचं, एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत. हे काही मोगल विचाराचे लोक आहेत का? ना काही लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला आला अटक करा? काहीतरी नवीन नवीन फंडे फोडायचे. मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेतनं शेतकऱ्याकरता मार्ग काढला पाहिजे. सरकार चर्चेकरता तयार आहे, सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून रद्द झाली, माननीय दोन्ही DCM बैठकीला आले, कोणीच प्रतिनिधी येत नाही. कसं करायचं? त्यामुळं मला वाटतं नाही, तो त्याचा आंदोलनाचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत, शेतकऱ्याकरता चर्चा करायला तयार आहेत. बच्चू कडूला माझी विनंती आहे की चर्चेकरता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे. सरकार बैठकीचं आयोजन करते, शेतकरी नेते येत नाही, दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की संवाद होणार नाही, आम्हाला अटक केली जाईल. नेमकं काय साध्य करायचं या शेतकरी नेत्यांना? मला काही त्याच्याबद्दल त्याची भावना माहिती नाही. पण सरकार एवढं काही मोगलशाही नाही आहे की ते बैठकीला येईन त्याला अटक करतील. आंदोलन स्थळावर कधी बैठक होऊ शकतं का? 1 DCM, 2 DCM आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे, महसूल मंत्री आहे, एवढे सारे आंदोलन स्थळावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही. मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना. फायनान्स मिनिस्टर असेल, अजितदादा असेल, एकनाथजी असेल, सर्व असेल, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील. पण चर्चा करता तयार पाहिजे ना. एकदा मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास वेळ ठेवला, मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी 1.5 तास वेळ ठेवला. 1.5 तास वाट बघितली माननीय मुख्यमंत्र्यांनी. 1.5 तास वाट बघून कोणीच आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं, एक तरी प्रतिनिधी आला आहे का? अजित नवले तरी आले आहेत का? माधवराव जानकर तरी आले आहेत का? राजू शेट्टी तरी आले आहे का? कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला. तर काय चूक आहे सरकारची? सरकार तयार आहे, पण सरकारवर त्या ठिकाणी आकस काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनात त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे, मला वाटतं यातनं राजकारण होऊ नये. यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे आणि बच्चू कडूने पुढाकार घ्यावा. सरकार चर्चेला तयार आहे. हां, चर्चेचे दरवाजे ते बंद करतात, आम्ही करत नाहीये. तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण? एवढं सारं मंत्रालय ज्यातले 28-30 प्रश्न त्यांचे आहेत. 28-30 जवळपास 12 विभाग आहे. 12 विभागाचे प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहे 12 विभागाचे. त्यामुळे मला वाटतं की थोडा विचार केला पाहिजे आणि चर्चेला आलं पाहिजे. नाही, मला वाटतं की आता त्याच्या मनात काय मी काय सांगू शकणार नाही. मी काय त्यांना राजकारण म्हणणार नाही वगैरे वगैरे काही. फक्त एवढंच आहे, शेतकऱ्याचा मार्ग काढायचा आहे तर सरकार तयार आहे. भाजपच्या काल एका आमदारांनी विदर्भातल्या असा एक आरोप केला की बच्चू कडूंचे आणि काही संघटनांशी संबंध आहेत की ज्याचे इतर राजकीय आंदोलनांना हे प्रेरित केले जातात, फंडिंग केलं जातं. मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे. मला माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही. संजय राऊत असं म्हणतात, ज्या पद्धतीचा आरोप बच्चू कडूंनी केला की मला अटक केली जाऊ शकते, संजय राऊत असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मुंबईत बोलवायचं आणि त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून अटक करायची, अशा प्रकारचं सरकारचं. कुठल्याही सरकारची भूमिका अशी नाही आहे. सरकारची भूमिका कधी अशी असणार नाही. आम्ही उद्धव ठाकरेजीच्या सरकारसारखे हुकुमशाह नाही. उद्धव ठाकरेंनी तर मला ओबीसी आरक्षणाकरता जेलमध्ये टाकलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेसारखे हुकुमशाह आम्ही नाही आहे.
देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतात की लोकशाहीमध्ये मत आणि विरोध करण्याचा अधिकार जो आहे तो सर्वांना आहे, परंतु जे सत्ताधारी आहेत त्यांना हे मान्य नाही असं ते म्हणतात. कोणी म्हटलं? तेच म्हणतात, तेच उत्तर देतात. त्याचाच प्रश्न त्यांचंच उत्तर. तुम्ही त्यांचं भाषण आहे का? तेच प्रश्न उपस्थित करतात, तेच उत्तर देतात. कुणा म्हटलं असं? त्यांना अधिकार नाही आहे. रोज आंदोलन केलं तरी त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं तर काय, आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय. काल जी भाषणं नागपुरात झाली किंवा एकंदर आंदोलनामध्ये झाली त्यात काही प्रक्षोभक विधानं सुद्धा करण्यात आली. बच्चू कडूंनी म्हटलं की आमदारांना कापा, तर रविकांत उत्तर त्या पुढे जाऊन म्हणाले की आमदारच काय 2-3 मंत्र्यांनाही कापलं पाहिजे. नाही, ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये. ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे. अशा भाषा करू नये. शेवटी संवैधानिक पद्धतीने आंदोलन झाले पाहिजे, लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे. प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणे, जमावाच्या माध्यमातून काही जाळपोळ करणे वगैरे अशा भाषा जे होतात किंवा उद्या मॉबला त्या ठिकाणी चिथावणी देणे वगैरे अशा भाषा कुणीही करू नये असं मला वाटतं. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी तुमच्यावरती सुद्धा काही आरोप केले की ज्या व्यक्तीने घोटाळे केले अशा व्यक्तीला तुम्ही तिकडे पाठवतात. बावनकुळे यांचे घोटाळे मी बाहेर काढणारे 2 आठवड्यात त्यांचे जे काही घोटाळे त्याची फाईल मी बाहेर काढतो, ती फाईल तयार होती. तुमची प्रॉपर्टी विकली तर कर्जमुक्ती होईल शेतकऱ्यांची. संजय राऊतला माझं म्हणणं आहे, उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी, शेतकऱ्याचं कर्ज माफ करून द्यावं. माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाली ती संजय राऊतनी पूर्ण घेऊन टाकावी. त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे, उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची. खरं तर बोलगवळेपणा आहे. भ्रष्टाचाराला आम्ही कधी थारा दिली नाही. भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही. त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे, बोलाची कडी आहे, तोंडाच्या वाफा आहे. आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे. त्यामुळं त्यांना काय काय काढास ते काढू दे. माझं तर खुलं चॅलेंज आहे, त्यांनी लवकर काढलं पाहिजे. सर, हिंदी में जानना चाहिए स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचं वारं जोरात प्रवाहात वाढतंय. महायुतीमध्ये सुद्धा आता अंतर्गत पक्षामध्ये या स्पर्धा सुरू झाल्या. आज सोलापूरमधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी स्पर्धा लागली. नाही, प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आमचा पक्ष वाढवण्याचा आम्हाला अधिकार आहे, अजितदादाला अधिकार आहे, एकनाथ शिंदेजीला आहे, महायुतीमध्ये आहे. त्यामुळे जे लोक भाजपमध्ये येतात त्यांना भाजपमध्ये, काही राष्ट्रवादीमध्ये, काही शिवसेनेमध्ये. त्यामुळं ज्यांना जो पक्षाची भूमिका पटली, ज्या पक्षाचे विचार पटले, ज्या व्यक्तीचे विचार पटले त्या व्यक्तीकडे लोक जातात. आणि त्यामुळं मला वाटतं याच्यामध्ये गैर काही नाही आहे. आपापल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जे लोक आहेत ते त्यांच्या पक्षावर प्रेम करतात. भाजपमध्ये येणारे मात्र एक वैचारिक दृष्टिकोनातनं आणि एकनाथ शिंदेकडे चाललंय, अजितदादाकडे चाललंय. त्यामुळं अशी काही चढाओढ नाही आहे महायुतीमध्ये. महायुतीमध्ये स्पष्टता आहे. या ठिकाणी आपापला पक्ष वाढवण्याची सर्वांना मुभा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही वेगळा विचार, असा वेगळा विधान किंवा वेगळा महायुतीमध्ये काही असंही खूप भानगड सुरू आहे असं वगैरे नाही आहे. देखिए, बच्चू कडू के साथ हमने बार बार किसानों के मुद्दे के ऊपर चर्चा करने के लिए सारे दरवाजे खुले रखे. अमरावती में एक आंदोलन हुआ, उसमें मैं खुद गया. हमने कहा कि किसानों के कर्ज माफी के लिए एक समिति बनाएंगे जो एक्यूरेट डेटा तैयार करेगी. कई खेत ऐसे जहाँ पे फार्म हाउस बने हैं, जहाँ पे बड़े बड़े घर बने हैं, वहाँ पे कर्जा माफी की जरूरत नहीं है. जो गरीब किसान 40-40 साल से खेत में काम कर रहा है लेकिन कर्जा माफ नहीं हो रहा, कर्जा बढ़ते जा रहा है, उनका माफ होना चाहिए. इसके लिए एक समिति बनाई गई. थोड़ा समय उसके लिए चाहिए. हमने उनको राइटिंग में दिया है कि ये किसानों के लिए हम कर्जा माफी के लिए समिति बनाकर उसका निर्णय करेंगे. अब ये आंदोलन की बात कही जाए तो हमने 26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख तीनों दिन मैंने खुद बच्चू कडू जी से, राजू शेट्टी से बात की और कहा कि एक बैठक उच्च स्तरीय होगी, मुख्यमंत्री जी बैठक लेंगे और उसमें अपन निर्णय होगा. मुख्यमंत्री जी ने बैठक लगाई. 1.5 घंटा सारा मंत्रालय, सारे हम दोनों डीसीएम, मुख्यमंत्री वेट करते रहे. कोई भी प्रतिनिधि उनका नहीं आया. चलो बच्चू कडू नहीं आते तो राजू शेट्टी जी आ जाते, महादेवराव जानकर जी आ जाते, अजीत नवले आ जाते. कोई आया नहीं.
बाद में मैंने कल भी फोन लगाया, सवेरे भी लगाया, अभी मेरी थोड़ी देर पहले बात हुई, उनको कहा कि भाई मंत्रालय में फिर एक बैठक होगी, आप डेट बताइए कब आना चाहते हो आप। मुख्यमंत्री जी का समय लेकर फिर एक बार बैठक लगाएंगे। उन्होंने कहा कि नागपुर में बैठक लगाइए। अब सारा मंत्रालय नागपुर लेके जाना, उसके बजाय सवेरे का फ्लाइट है, दोपहर का फ्लाइट वापस जाने का है, कोई भी प्रतिनिधि आ सकता है। तो मुझे लगता है कि हमारे तरफ से, सरकार की तरफ से चर्चा के सारे दरवाजे खुले हैं, कोई दरवाजा हमने बंद नहीं किया, हम दरवाजा हमने चालू रखा है। निश्चित रूप से बच्चू कडू और उनकी जो आंदोलन करता है वो कहे कि हमको सरकार से बात करनी है, सरकार की बैठक लगाने की व्यवस्था हम करेंगे। ये उद्धव ठाकरे की सरकार नहीं है, यह हुकुमशाह सरकार नहीं है, ये देवेंद्र फडणवीस जी की सरकार है, लोकशाही मार्ग पर चलने वाली सरकार है। तो माननीय देवेंद्र फडणवीस जी की सरकार, हमारी सरकार ऐसा कुछ धंधा करने वाली नहीं है, ये हुकुमशाह जैसा हम करने वाले नहीं है। वो आए और बैठक करके वापस जाए, किसानों को बात करे, हमसे बात करे, मार निकल जाएगा। सर, तेजस्वी यादव ने बिहार में ऐसा बयान दिया है कि महाराष्ट्र, मुंबई में बिहार मित्र केंद्र स्थापित किया जाएगा, जिससे लेकर बिहार की यहाँ की जो जनता है उनके लिए सेवा सुविधाएं की उपलब्ध की जाएगी। क्या अब बिहार में जो वोटर है मुंबई में, इसको लेकर की राजनीति चल रही है? भाई, तेजस्वी यादव ने पहले बिहार संभालना चाहिए। मुंबई में हमारे बिहारी भाई जो है उनको संभालने के लिए हमारी सरकार, हमारी पार्टी, हम सब लोग बिहार के यहाँ जो रहते हैं, उत्तर भारत के और बिहार के सारे, ये भारतीय जनता पार्टी हमारी सरकार के साथ खुश है। कोई उनमें ये नहीं है। पहले अपना बिहार देख ले, बाद में यहाँ की बात करें। मुझे लगता है कि बिहार के चुनाव को प्रोत्साहित करने के लिए यहाँ के जो वोटर्स है मुंबई के में जो रहने वाले बिहार के, उनको प्रलोभन देने के लिए ऐसी बात कर रहे हैं। तेजस्वी यादव का बयान आया कि जो इंडिया ब्लॉक का। तर आपण बघतो या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे बच्चू कडू आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चर्चेवरून तिढा निर्माण झालेला आहे। सरकारशी चर्चेची तयारी आहे, मात्र बैठक नागपुरात आंदोलनस्थळीच हवी या भूमिकेवर बच्चू कडू ठाम आहेत। तर सरकारकडून चर्चेचे दरवाजे खुले आहेत, मात्र बैठक मुंबईतच होणार अशी भूमिका बावनकुळे यांनी स्पष्ट केलेली आहे। बच्चू कडू आणि बावनकुळे यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला, मात्र त्यातून तोडगा निघालेला नाही। एकंदरीत चर्चेमध्ये तिढा अजूनही कायम आहे असं चित्र आहे। बैठक आम्ही मुंबईला नाही येऊ शकत। हे आंदोलन सोडून मुंबईला कसं येऊ? विमानाने आले 2 घंटे, तिकून आले 2 घंटे, बैठकीले 2 घंटे, पुरा दिवस जाईल। आणि उद्या आंदोलन हातात नाही राहिलं काय करायचं आम्ही? नाही, बैठक तर घ्यायला आम्ही तयारच आहे ना, आमची तयारीच आहे बैठक घ्यायची। पण इथं घ्या, नागपूरला घ्यायला काय झालं? आम्ही तिथं येऊ नागपूरला। हे 1 घंटे जाण्या येण्याचे 2-3 घंटे वाचन आमचे। उद्या शेतकऱ्यांना काही केलं, काही प्रॉब्लेम झाले, तिकडे वार्ता आली का अटक झाली, हे झाली, निघू शकले नाही, काही झालं नाही, उद्या वातावरणाचा फरक आला तर मग काय करायचं आम्ही? तुम्ही सांगा बरं। त्या ठिकाणी आत्ता मी काल सकाळी फोन केला, त्यांचा फोन बंद, त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे। आता माझं बोलणं झालं त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून। त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं। मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच आंदोलनावर बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, एवढं 18-20 अधिकारी, प्रधान सचिव, मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलन स्थळावर किंवा कुठे बैठक घ्या, ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू, राजू शेट्टीजी, माधवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत, त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी। आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो, तोडगा चर्चेतूनच निघतो, बैठकीतूनच निघतो। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, एकंदरीत आता फोनवरून संवाद झाल्यानंतर सुद्धा तिढा कायम आहे। बैठक नेमकी कुठे घ्यायची याचा संवाद अजून सुटताना दिसत नाहीये। काय नेमकं पुढे घडू शकतं याचं? माझा आवाज तुमच्यापर्यंत जितेंद्र पोहोचतोय का? बच्चू कडू आणि बावनकुळे यांच्यामध्ये फोनवरून संवाद सुद्धा झालाय, मात्र अजूनही तिढा कायम आहे। बैठक कुठे घ्यायची हाच प्रश्न अजूनही सुटत नाहीये।
पुन्हा एकदा आपण जितेंद्र यांना संपर्क करूया. काही तांत्रिक अडचणी येतात. मात्र सध्याची ही बातमी आपण बघतोय. बच्चू कडू यांनी एकीकडे शेतकऱ्यांसाठी महाएल्गार मोर्चा उभारलेला आहे नागपूरमध्ये आणि दुसरीकडे ते म्हणतात की सरकारनं भेटीसाठी यायला हवं. बैठक जी होणार असेल सरकारच्या चर्चेची ती नागपुरातच व्हायला हवी, आंदोलन स्थळावरच व्हायला हवी. मात्र बावनकुळे यांचं म्हणणं आहे की बच्चू कडू यांनी मुंबईमध्ये यायला हवं. पुन्हा एकदा प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया. जितेंद्र, अजूनही बच्चू कडू त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, पण या सगळ्यामध्ये चर्चा होतच नाहीये, तिढा सुटतच नाहीये की बैठक नेमकी कुठे होणार? नक्कीच रिद्धी, कारण कालपासून ज्याप्रमाणे बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत, आंदोलनामुळे पूर्ण रस्ते जे आहेत, महामार्ग आहेत ते जाम झालेले आहेत. अनेक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हा तिढा कुठेतरी सुटावा यासाठी सरकारने पुढाकार घेतला. त्या अनुषंगाने बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले होते आंदोलनस्थळी आणि त्यानंतर पोलिसांच्या फोनवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बच्चू कडू यांनी संवाद साधलेला आहे. आता महत्वाचा प्रश्न तोच राहिलेला आहे की चर्चा कुठे व्हावी किंवा बैठक कुठे व्हावी. नेत्यांचं म्हणणं आहे, शेतकरी नेत्यांचं, की केवळ चर्चा नको, केवळ पोकळ आश्वासनं नको, ठोस निर्णय घ्यावा आणि त्यासाठी बावनकुळे यांनी मुंबईत बैठकीचं बोलवण्याचं सुचवलेलं होतं आणि त्यासाठी नेत्यांना, जे सर्व शेतकरी नेते आहेत, बच्चू कडूंसह रजनीकांत तुपकर असतील, राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, या सर्व नेत्यांनी मुंबईत यावं आणि बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी. मात्र बच्चू कडू जे आहेत ते नागपुरातच बैठक घेण्यावर ठाम आहेत, कारण आम्ही इथून 2 तासात पोहोचू शकत नाही, एवढे लोक आहेत, तिथे आंदोलन सुरू आहे. आंदोलन सोडून नेते कसे, कार्यकर्त्यांना सोडून नेते कसे मुंबईला जातील ही टीका होऊ शकते. त्यामुळे बैठक नागपुरातच घ्यावी आता हा प्रश्न महत्वाचा होतोय. म्हणजे बैठकीचा, या पूर्ण आंदोलनाचा तिढा कुठेतरी सुटावा यासाठी सरकारने पुढाकार घेतला असला तरी बैठक कुठे घ्यावी, मुंबईत व्हावी की नागपुरात व्हावी, यासाठी सरकारही अडून आहे आणि शेतकरी नेते बच्चू कडूंच्या नेतृत्वात अडून आहेत. त्यामुळे आता अर्धा किंवा 1 तासाचा कालावधी दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा या आंदोलनाच्या बाबत चर्चा होऊन पुढील निर्णय बच्चू कडू जाहीर करणार आहेत. मात्र बैठक कुठे व्हावी हा सध्या तरी प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी जितेंद्र. बच्चू कडू आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चर्चेवरून तिढा दिसतोय. फोनवरून संवाद झालेला आहे बच्चू कडू आणि बावनकुळे यांचा. मात्र बैठक नेमकी कुठे घ्यायची हाच प्रश्न अजून सुटत नाहीये. बावनकुळेंचं म्हणणं आहे की सगळं मंत्रिमंडळ घेऊन आम्ही नागपूरला जाणार, याच्यामध्ये प्रचंड वेळ जाईल, त्यापेक्षा बच्चू कडू किंवा कुठल्याही प्रतिनिधीनं मुंबईमध्ये यावं आणि चर्चा करावी. मात्र अजूनही दोघंही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे चर्चेतला तिढा कायम आहे. बैठक कुठे घ्यायची हाच प्रश्न अजून सुटत नाहीये. त्यामुळे नेमकी बैठक कधी होणार, चर्चा काय होते, त्यातून अंतिम निर्णय काय घेतला जातो, याला अजून बराच अवकाश आहे. Thank you.